नमस्कार. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. माता राणीची अखंड कृपा तुमच्या परिवारावरती नेहमी असो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तर त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी. आणि दिवाळी म्हटलं तर आनंदाला तोटा नाही. तर आपण दीपावलीचे प्रत्येक दिवस हा मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे नरक चतुर्दशी. तर या दिवसाचे काय महत्त्व आहे, हा दिवस साजरा करण्यामागची काय भूमिका आहे, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नरक चतुर्दशीची आपल्याला एक पौराणिक कथा आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कहाणी आहे की नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. तर ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्राग्ज्योतिषूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुबे ट्रक दिले होते. तर नरकासुर हा मथुरा नरेश कंस यांचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले. असे नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार अन्याय करायचा. तर सगळीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या ज्याच्याला त्रासाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार, त्यांच्या हातून तुझा मृत्यू होईल असा श्राप दिला. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असे वरदान मागितले. तर ब्रह्मदेवांनी त्याला असे वरदान दिले. तर वर मिळून त्याने स्वतःला अजय समजून, ज्याचा कोणीही नाश करू शकत नाही असं समजून, अनेक राज्यांना त्यांनी स्वतः बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने जवळपास 16,100 बायकांना आपल्या कारागृहामध्ये कैद करून ठेवले होते. तर त्याच्या अत्याचाराला सगळेच जण कंटाळले होते. सगळे देव, गंधर्व, मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूकडे गेले. विष्णूंनी त्यांना मारण्याचे ठरविले आणि कृष्णाच्या रूपात जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्यांनी त्यांचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने, पाण्याने, अग्नीने, तसेच भरपूर अशा समृद्ध असे आणि खजिनाने भरलेले होते. कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि त्याचा वध केला आणि नरकासुराला अशा प्रकारे श्रीकृष्णाने ठार मारले. तर कृष्णाने नरकासुराच्या कारागृहातील ज्या 16,100 बायकांना, मुलींना त्याने कैद केले होते, ह्या सर्वांची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या मुलींचा स्वीकार करणार कोण? तर असे लक्षात घेऊन श्रीकृष्णाने त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिले. तर नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्तांचे काही थेंब श्रीकृष्णावरती पडले होते. तर ते स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून स्नान केले होते. तर तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पाडली आहे. तर नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वीदेवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये. या उलट हा दिवस आनंदानं सण म्हणून साजरा करायचा आहे. तर एका आईलासुद्धा आपल्या अशा वाईट मुलांच्या कर्मामुळे त्याचे दुःख तिने आपल्या उदरामध्ये ठेवले नाही. तर तेव्हापासून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी अभ्यंग स्नानसुद्धा केले जाते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच अशाच नवनवीन कहाण्या बघण्यासाठी, नवनवीन माहिती मिळवण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.